नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर महसूल विभागामार्फत 11 मोठे महत्त्वपूर्ण निर्णय निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता महसूल विभागामार्फत 11 मोठे व महत्त्वपूर्ण निर्णय कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, महसूल विभागामार्फत 11 मोठे महत्त्वपूर्ण निर्णय निर्गमित. जाणून घ्या संपूर्ण सविस्तर. बघा, मेजर इम्पॉर्टंट डिसिजन इश्यूड बाय द रेव्हेन्यू डिपार्टमेंट. महसूल विभागामार्फत 11 मोठे महत्त्वपूर्ण निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. सविस्तर निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊया. पहिला आहे वाळू रेती धोरण. राज्यातील वाळू रेतीच्या व्यवस्थापनाकरिता नवीन वाळू रेती धोरण 2025 लागू करण्यात आले आहेत, ज्यामध्ये वाळू डेपो बंद करण्यात येणार असून यापुढे लिलाव पद्धतीने वाळूची विक्री केली जाणार आहे. दुसरं आहे 10% वाळू घरकुलकरिता राखीव. खरं तर घरकुल बांधकामाकरिता 10% वाळू हा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तिसरं आहे शेतकऱ्यांना बंदोबस्त. शेतकऱ्यांच्या हिताकरिता शेत रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम हे अधिक प्रभावीपणे करण्यात येत आहे. याकरिता पोलीस बंदोबस्त मोफत उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या खाजगी शेतरस्त्यांची 7/12 नोंदी करून कायदेशीररित्या मान्यता दिली जाणार आहे. चौथं आहे जिवंत 7/12. मयत खातेदारांच्या नावे त्यांच्या वारसांची नोंदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पाचवा आहे जन्म मृत्यू प्रमाणपत्र कायद्यांमध्ये सुधारणा. जन्म मृत्यू प्रमाणपत्रांच्या कायद्यामध्ये मोठी सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार बोगस प्रमाणपत्रांना आळा घातला जाणार आहे. सहावा आहे वाळू रॉयल्टी. घरकुल योजनांतर्गत लाभार्थ्यांना घरपोच वाळू देण्यासाठी वाळू रॉयल्टी मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सातवा निर्णय आहे माझी जमीन माझा हक्क अभियान. सदर माझी जमीन माझा हक्क अभियानाअंतर्गत सलोखा योजनेस मुदतवाढ दिली असून याकरिता राज्यस्तरीय समितीचे गठन करण्यात आले आहे. आठवा आहे नक्ष प्रकल्प. खरं तर शहरी भागांमध्ये जमिनीच्या नकाशाची अचूकता याकरिता नक्षा हा डिजिटल प्रकल्पास मान्यता देण्यात आलेली आहे. नववा आहे शैक्षणिक दस्तऐवजवरील मुद्रांक शुल्क माफ करण्यास व 500 रुपये स्टॅम्प रद्द करण्यास मान्यता. 10वा मोठा निर्णय आहे छत्रपती शिवाजी महाराज या महाराजस्व महसूल समाधान शिबिराअंतर्गत गावोगावे शिबिरे घेऊन वारस नोंदी अतिक्रमणे फेरफार यासारखे प्रकरणे गावामध्येच निकाली काढले जाणार आहे. 11वा आणि सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा निर्णय आहे एक राज्य एक नोंदणी. बघा, या अभियानाअंतर्गत राज्यातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयामध्ये नोंदणी करता येणार आहे. तसेच यापुढे ई मुद्रांक प्रमाणपत्रेही आता ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत. बघा, एकूणच अशा पद्धतीने हे जे 10 मोठे निर्णय आहेत ते महसूल विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.